राम राम बाबू भाई. महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या कामधंद्याचा तुटवडा का होतोय ते तुम्हाला सांगतो बरं का. त्यांचे कामधंदा धोक्यात का येतोय ते तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे तुम्हाला सांगू का, जे महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे जे परप्रांतीय लोक आहेत त्या लोकांना आपल्या मराठी लोकांचं सगळं कामधंदा खाल्लाय. जे मराठी लोकांना चांगला मोबदला भेटायचा आहे त्या लोकांनी चांगला मोबदला खाऊन टाकला. बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, आपण ज्यावेळेस आपण गाडी चालवत असताना मुंबई सिटीमध्ये किती जर ट्रॅफिक आहे. बरोबर आहे. ट्रॅफिक आहे, मेट्रो सिटी आहेत, IT पार्क आहेत, उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. बरोबर आहे. पुणे सिटीमध्ये पण तसंच आहे. पण काय झालंय तुम्हाला सांगतो, बाहेरच्या लोकांनी येऊन गाडी धंद्यामध्ये असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये कामधंदा करत असताना बाहेरच्या लोकांचा जास्त समावेश दिसतो किंवा बाहेरच्या लोकांचा उद्योगधंदे दिसतात तुम्हाला. पण आपली लोक कोणाच्या तरी हाताखाली कामधंदा करताना दिसतात. बरोबर आहे का. ज्यावेळेस परप्रांतीय लोक आपल्या इथं येतात, कामधंदा करतात, कामधंदा करत असताना किती पगार आहे याचा विचार करत नाही. ते फक्त विचार करतात की आपल्याला राहायला घर कुठं भेटल आणि खायला कुठं भेटल याचा विचार करतात. पण आपल्याला तसं नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. घर पाहिजे, आपलं घर चाललं पाहिजे, आपल्या घरादाराचं दळणवळणाचं साधन पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करतो. पण मला सांगा, ज्यावेळेस आपण कामधंदा करत असताना ह्या लोक आपल्या इथं येऊन आपल्या इथं कामधंदा करतात. कामधंदा करत असताना मग आपल्याला जे कामधंदा भेटायचा ते भेटतच नाही ना. बरोबर आहे का नाही. आता ज्यावेळेस आम्ही गाडी चालवत असताना इतका अनुभव आलाय तुम्हाला सांगतो. ओला असेल, उबेर असेल, रॅपिडो असेल, या गाडी ओला उबेरच्या रॅपिडोच्या ह्याच्यामध्ये सर्रास बाहेरचे परप्रांतीय ड्रायव्हर गाडी चालवतात. त्यांच्या सर्रास स्वतःच्या गाड्या नाहीत. ओला उबेरचे त्यांनी जे गाड्या घेतलेल्या आहेत त्यांच्या गाड्या घेतात आणि गाड्या घेऊन एका गाडीवरती 2-2 ड्रायव्हर ठेवून रात्रंदिवस गाडी चालवतात. विचार करा, म्हणजे कामधंदा करण्याची पद्धत त्यांची. साधन तर काय नाही त्यांचं. किंवा उबेरची गाडी घ्यायची असेल किंवा त्यांची अमाऊंट काय असेल 10-5 हजार रुपये द्यायचे. 10-5 हजार रुपये ठेवल्यानंतर तुम्हाला माहित आहे की ओला उबेर रॅपिडोला मेंटेनन्स नाही, काय असेल डॉक्युमेंटचं काही झंझट नाही. फक्त त्यांचं काय जी अमाऊंट ठरलेली तेवढीच द्यायची. बाकीचं तर CNG परत आपला वर खर्च तर आपलाच काढायचा. गाडी किती जणांनी चालवली, किती तास चालवली याचा विचार करायचा नाही. फक्त आपल्याला किती पैसा येतो याचा विचार करायचा. पण ज्यावेळेस ओला उबेर आपल्याला ट्रिपा देतं, बा तुम्हाला 10 किलोमीटरला 50ची ट्रिप असो किंवा 100ची ट्रिप असो, ती परवडो किंवा न परवडो, आपल्याला ट्रिप मारायची हा विचार करतात. मग काय होतं माहित आहे का, त्याच्यामुळं आपली मराठी माणसं मागं पडलीत. कारण आपल्या मराठी माणसाचा जो हातावरती काम आहे त्या लोकांनी खाऊन टाकलं. बरोबर आहे का नाही. मग कामधंदा कसा करायचा तुम्ही सांगा. आता तोंडातला घास जर हे काढून घेत असतील तर मराठी लोकांनी किंवा मराठी माणसांनी कामधंदा करण्यासाठी कुठं जायचं. बरोबर आहे. आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी म्हणलं तर आपल्या इथं दिसते. कुठलाही कामधंदा करा तुम्ही, कुठलाही कामधंदा करत असताना आपल्या मराठी लोकांना खाली खेचण्याचं काम करायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे सांगतो भावांनो की जागा झालं पाहिजे. पण हे कुठं तर थांबलं पाहिजे. प्रत्येकाला कामधंदा करण्याचं